सगळ्यांना नमस्कार. गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने आज आपण डॉक्टर उषा मेहता व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या व्याख्यानासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत अरुण खोरे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य डॉक्टर अशोक चौसाकर सर. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे अनेक मान्यवर मला रामदास भटकळ दिसत आहेत, बरेच जण दिसत आहेत, नागोराव कुंभार दिसत आहेत, विवेक कोरडे दिसत आहेत, दशरथ पारेकर दिसत आहेत. तर आपण सर्व मान्यवर विद्यार्थी जवळजवळ 80 लोक जॉईन झालेले आहेत. 5-10 मिनिटात आणखीन लोक जॉईन होतील. या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने डॉक्टर अशोक चौसाकर सर हे गेली 8 वर्ष डॉक्टर उषा मेहता व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी, म्हणजे त्यांच्या कल्पनेतून हे व्याख्यान सुरू झालं आणि त्यांच्या आर्थिक मदतीनेच ही व्याख्यानमाला गेली 8 वर्ष सुरू आहे. डॉक्टर उषा ठक्कर यांच्यापासून या व्याख्यानाला सुरुवात झाली आणि अनेक नामवंत अशा पद्धतीचे वक्ते या व्याख्यानमालेमध्ये आपल्याकडे व्याख्यान देण्यासाठी उपस्थित राहिले. गेल्या वर्षाच्या पॅन्डेमिकमुळे आपल्याला व्याख्यान घेता आलं नाही, त्यामुळे आज ऑनलाईन पद्धतीने आपण व्याख्यान घेत आहोत. आज आपण मुळामध्ये डॉक्टर उषा मेहता यांच्या नावाने व्याख्यान सुरू करण्याची कल्पना अशी होती की डॉक्टर उषा मेहता या ज्येष्ठ अशा सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्याचबरोबरीने उषा मेहता या गांधी अभ्यास केंद्र जे शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू झालं त्याचं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते उषा मेहता यांना जातं. कारण UGC मधून हे केंद्र मंजूर करून घेणं, त्याला मान्यता देणं हे काम डॉक्टर उषा मेहता यांनी केलं. आणि डॉक्टर उषा मेहता या ज्येष्ठ जशा स्वातंत्र्य सेनानी होत्या तशाच त्या राज्यशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक होत्या आणि डॉक्टर चौसाकर सरांच्या त्या गुरुवर्य होत्या. आणि त्यामुळे त्यांच्या नावाने आपल्या गांधी अभ्यास केंद्रामध्ये एक व्याख्यानमाला असावी अशा पद्धतीची कल्पना डॉक्टर चौसाकरांनी मांडली. केवळ मांडली असं नाही तर त्याच्यासाठी त्यांनी भरघोस अशा पद्धतीचा निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून ही व्याख्यानमाला आपण आयोजित करत आहोत. आज मी सर्वप्रथम आभार मानते डॉक्टर अरुण खोरे यांचे की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तात्काळ हे निमंत्रण स्वीकारलं आणि ते आज इथे उपस्थित झालेले आहेत. आणि ते जे व्याख्यान देणार आहेत ते प्रामुख्याने महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये ते बोलणार आहेत आणि व्याख्यानाचा विषय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महात्मा गांधींच्या पुनर्स्मरणाची गरज काय हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गांधी अभ्यास केंद्राला गेली 21 वर्ष हे गांधी अभ्यास केंद्र कार्यरत आहे आणि अतिशय क्रियाशील अशा पद्धतीचं हे एक महत्वाचं केंद्र आहे. अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, अनेक चर्चासत्र, अनेक प्रदर्शनं, अनेक व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. त्याची मुहूर्तमेढ अर्थातच डॉक्टर अशोक चौसाकर सरांनी रोवलेली होती. आणि या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने जे दोन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम राबवले जातात त्यालाही विद्यार्थ्यांचा अतिशय भरघोस अशा पद्धतीचा सपोर्ट हा आहे. तर त्यामुळे आजचं जे व्याख्यान आहे की गांधी आजच्या काळामध्ये मला वाटतं की गांधींचं स्मरण आपल्याला केलं पाहिजे, किंबहुना गांधींच्या विचारांची गरज आजच्या काळामध्ये खूप जास्त निर्माण झालेली आहे आणि त्याचमुळे आपण हा विषय आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो व्याख्यानाचा विषय आपण निवडलेला आहे. आजचे जे पाहुणे आहेत ते ज्येष्ठ पत्रकार आहेत अरुण खोरे आणि अलीकडे त्यांनी गांधींवरती अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. अगदी अलीकडे मीच त्यांची 4-5 व्याख्यानं ऐकली आणि सध्या गांधी हा त्यांचा एक अभ्यासाचा विषय प्रामुख्याने राहिलेला आहे. सकाळ, लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रांमधून त्यांनी संपादनाचं काम केलेलं आहे.
त्यांनी पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर आणि पदवीची पत्रकारितेची डिग्री त्यांनी घेतलेली आहे आणि समंजस संवाद नावाचं जे नियतकालिक आहे ते अरुण खोरे हे चालवतात. ज्येष्ठ असे पत्रकार, ज्येष्ठ लेखक आणि अभ्यासक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. अनेक विषय त्यांचे अभ्यासाचे राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मग गांधी असतील, आंबेडकर असतील, यशवंतराव चव्हाण असतील, इंदिरा गांधी असतील, हे त्यांचे अनेक अभ्यासाचे विषय राहिलेले आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यातले काही ठळक विशेषतः गांधींशी रिलेटेड, गांधी आंबेडकरांशी रिलेटेड जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये गांधीजींची पुनर्भेट नावाचं पुस्तक आहे, किंवा महाड सत्याग्रहाला ज्यावेळेला 90 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने त्यांनी एक विशेषांक काढला. तर अतिशय संवेदनशील आणि तेवढेच प्रखर अशा पद्धतीचे अरुण खोरे हे लेखक आहेत आणि आमच्या गांधी अभ्यास केंद्राशी त्यांचा निकटचा संबंध राहिलेला आहे. गांधी जे गांधींचे अनुयायी आहेत, जे गांधी प्रेमी आहेत, ते आमचे सगळे सहकारी राहिलेले आहेत आणि त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे की खोरे सरांनी हे निमंत्रण स्वीकारलं आणि ते आज इथे उपस्थित राहिलेले आहेत. या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर अशोक चौसाळकर सर. अशोक चौसाळकर सरांची ओळख वेगळी करून द्यायला पाहिजे असं नाही, पण अशोक चौसाळकर ख्यातनाम अशा पद्धतीचे अभ्यासक आहेत. महाराष्ट्रामध्ये, भारतभर ते प्रतितयश लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवाजी विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागाचं प्रमुख पद, नेहरू अभ्यास केंद्र, गांधी अभ्यास केंद्र याचं प्रमुख पद त्यांनी भूषवलं. किंबहुना त्यांच्या कल्पनेतूनच ही केंद्र उभी राहिली. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्र सुद्धा त्यांच्या कल्पनेतून उभं राहिलं. अनेक पुरस्कारांचे मानकरी आणि आमचे अनेकांचे, आज उपस्थित असणाऱ्या अनेकांचे ते मार्गदर्शक राहिलेले आहेत, गाईड, फिलॉसॉफर राहिलेले आहेत. तर त्यामुळे ते आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि महात्मा गांधी हा त्यांचा जिव्हाळ्याचा अशा पद्धतीचा विषय राहिलेला आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये त्यांनीही गांधींच्या वरती अनेक प्रकल्प निश्चित केलेले आहेत आणि त्याची पुस्तक रूपाने ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तर आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना मी इथे थांबवते आणि मी अरुण खोरे यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. ठीक आहे. आजच्या ह्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक चौसाळकर सर, गांधी अभ्यास केंद्राच्या प्रमुख डॉक्टर भारती पाटील मॅडम, इथे उपस्थित असलेले अनेक मान्यवर ज्यांचा उल्लेख मगाशी भारती पाटील मॅडम यांनी केला की रामदास भटकळ सर आहेत, नागोराव कुंभार सर आहेत, विवेक कोरडे आहेत, या सगळ्यांना आणि सर्व सहभागी असलेल्या प्राध्यापक, विद्यार्थी, आमचे ज्येष्ठ स्नेही दशरथ पारेकर, या सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या उषा मेहता व्याख्यानमालेच्या अंतर्गत आपण मला गांधीजींच्या पुनस्मरणाची गरज का या विषयावरती भाषण करण्यासाठी निमंत्रित केलं. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राचे मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर चौसाळकर सर आणि डॉक्टर भारती पाटील मॅडम या दोघांनी मनपूर्वक धन्यवाद देतो. ज्या उषा मेहता यांच्या नावाने ही व्याख्यानमाला आहे, तर त्या संदर्भात मला 1-2 मिनिटं बोलायला आवडेल. याचं कारण मी स्वतः उषाताईंना मुंबईमध्ये लोकसत्तामध्ये काम करत असताना 2-3 वेळा तरी भेटलो होतो. त्यातला एक प्रसंग असा होता की मुंबईमध्ये मंत्रालयाच्या शेजारी त्या प्रांगणामध्ये जो गांधीजींचा एक मोठा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या तिथे एका उपोषणासाठी उषाताई आलेल्या होत्या आणि त्यावेळेला मी त्यांना तिथे भेटायला गेलो होतो लोकसत्तेच्या ऑफिसमधून, समोरच्या एक्सेस टॉवर्स मधून. आणि त्यानंतर त्यांच्याशी 5-10 मिनिटं गप्पा मारल्यानंतर गांधीजींच्या 1942च्या चळवळीमध्ये या बाईंनी किती समर्पित वृत्तीने काम केलं असेल याचा एक अंदाज येत होता त्यांच्याशी बोलताना. त्यानंतर मणिभवनमध्ये 2-3 कार्यक्रमांना मी गेलो, तेव्हा देखील उषाताईंशी मला बोलता आलं, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. गांधींच्या संबंधीची, त्यांच्या विचारांच्या संबंधीची त्यांची निष्ठा, त्या मूल्यांच्यावरचा त्यांचा दृढ विश्वास, या सगळ्या गोष्टी मला एक अतिशय बारीक सनीच्या असलेल्या त्या उषाताई मला आजही समोर आहेत, पांढऱ्या साडीमध्ये असलेल्या, अतिशय तरा अतिशय झपाझपा चालणाऱ्या अशा मी उषाताई मुंबईमधल्या 2-3 भेटीमध्ये बघितलेल्या होत्या. पुण्यामध्ये मी त्यांना आगा खान पॅलेसमध्ये 1-2 कार्यक्रमांना भेटलेलो होतो. त्यामुळे उषाताईं संबंधाचा एक हा आदरभाव आणि त्यांना विनम्र अभिवादन मी या निमित्ताने करतो. आणि चौसाळकर सरांनी, भारती पाटील मॅडम यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो
खरं म्हणजे गेले काही वर्ष गांधीजींच्या संबंधामध्ये रोज नवनव्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत आणि त्या संबंधीचं विचार मंथन फक्त महाराष्ट्र नाही, फक्त भारत नाही, जगभर चालू आहे. मला आठवते की मी गांधींच्यावरचा अभ्यास जेव्हा सुरू केला तेव्हा गांधीजींच्या संबंधामधले गांधीजींचे चरित्र असलेले जे 8 महात्मा नावाचे खंड होते डी जी तेंडुलकरांचे, हे खंड मी विकत घेतले आणि खंड मला जेव्हा मिळाले विकत, अतिशय ती किंमत त्याची फार स्वस्त होती आपल्याला माहिती, कारण भारत सरकारच्या पब्लिकेशन डिव्हिजनने ते खंड 1952-53 ला प्रसिद्ध केलेले होते. म्हणजे साधारणतः लुई फिशर यांनी लिहिलेलं गांधींचं चरित्र आणि हे महात्मा खंड हे साधारणतः या दरम्यानच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेले होते. त्यामुळे ते 8 खंड वाचताना त्यातली प्रस्तावना मी जेव्हा वाचली तेंडुलकरांची, तेव्हा मला खूप आनंद झाला. का आनंद झाला? त्याचं कारण असं आहे, त्याची प्रस्तावना मुळात पहिल्यांदा नेहरूंची आहे आणि या 8 खंडांचं काम मी कसं केलं याच्यासमोर तेंडुलकरांनी काही लिहिलंय. तर त्याच्यामध्ये तेंडुलकरांनी एक उल्लेख असा केला होता की हे काम करताना मला सकाळचे त्यावेळेचे संपादक असलेले नानासाहेब परवळीकर यांनी मला सहकार्य केलं होतं या कामात. मला खूप आनंदाचा क्षण वाटला, कारण मी सकाळमध्ये काम करत होतो आणि या सकाळच्या परंपरेमध्ये असलेल्या आणि सकाळच्या परंपरेशी जोडले गेलेल्या एका महान अशा चरित्रकाराबरोबर माझं नातं वेगळ्या अर्थाने जोडलं गेलं आणि म्हणून मला त्या दिवशी खूप आनंद झाला. ते पुस्तक मी घेतल्यानंतर जेव्हा त्यांची ती प्रस्तावना वाचली तेंडुलकरांची, तेव्हा मला खूप आनंद झाला. गांधींच्या संबंधी मी वाचत वाचत पुढे निघालो. सोलापूरमध्ये असताना 2 प्रश्न मला तिथे काही विशेषतः आंबेडकरी चळवळीमधले कार्यकर्ते विचारायला यायचे. त्यातला एक प्रश्न कायम असा असायचा की अहो म्हणे हे पुणे करार झाला काही बरोबर झालं नाही, हा एक प्रश्न असायचा. आणि दुसरा प्रश्न असायचा तो म्हणजे घटना समितीमध्ये तुम्ही सांगा की बाबासाहेबांना गांधीजींच्यामुळे स्थान मिळालं, याचा पुरावा काय? आता खरं म्हणजे त्यावेळेला काही प्रमाणामध्ये तेंडुलकरांच्या खंडामध्ये याचं उत्तर मिळत होतं, पण इतकं स्पेसिफिक उत्तर शोधण्यासाठीची साधनं त्यावेळेला मला काही मिळू शकली नव्हती, जी नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती मिळाली. म्हणजे नंतर रामचंद्र गुहांचे काही ग्रंथ आले, खुद्द राजमोहन गांधींचे काही ग्रंथ आले. आता गेल्याच वर्षी रावसाहेब कसबे यांचा देखील एक मोठा ग्रंथ आला. त्या ग्रंथात पण त्यांनी खूप तपशीलवार त्या संबंधामध्ये लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गांधीजी कशा पद्धतीने लक्ष देत होते आणि आंबेडकर आपल्या बरोबर राहिले पाहिजेत आणि आंबेडकरांच्या बरोबर आपला संबंध राहिला पाहिजे आणि या सगळ्या कामामध्ये आंबेडकरांच्यावर जबाबदारी सोपवली पाहिजे, हे गांधीजींची भूमिका होती. आणि मग त्या भूमिकेला संदर्भ असलेले असे अनेक मग डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र आणि नेमके संदर्भ नंतरच्या काळामध्ये मिळत गेले. पण हे 2 प्रश्न मला त्यावेळेला अनेक आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ते विचारायचे. मला आठवते की 1999-2000च्या सुमाराला संपूर्ण जगभर गांधी 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 अशी चर्चा जगभर सुरू झाली होती. बीबीसीने एक ऑनलाईन सर्वे घेतला होता की गेल्या शतकामधला सगळ्यात महान असा तुम्हाला भावणारा नेता कोण किंवा व्यक्ती कोण किंवा सहस्त्रकावरती ठसा उमटवणारी व्यक्ती कोण. आणि त्या बीबीसीच्या ऑनलाईन कौलामध्ये गांधीजींचा क्रमांक किंवा गांधीजींचं नाव हे सर्वांनी सुचवलं किंवा सांगितलं आणि गांधीजींच्या नावाची त्यानिमित्ताने एक पुन्हा नवी ओळख भारताबाहेरच्या जगाला म्हणू आपण मोठ्या प्रमाणामध्ये झाली. याच काळामध्ये टाइम असेल, टाइम सारखं मॅगझिन असेल, वीक सारखं मॅगझिन असेल केरळवरनं प्रकाशित होणारं, यांनी देखील ऑनलाईन सर्वे त्यांच्याकडच्या तज्ज्ञांनी इतिहासकारांनी काही मांडणी केलेली काही व्यक्ती विशेष गेल्या शतकातले यांची नावं घ्यायला सुरुवात केली आणि बाय अँड लार्ज सर्व ठिकाणी गांधीजींचं नाव हे अग्रक्रमावरती येत होतं. आणि मला असं वाटलं की आपल्याला ही एक संधी आहे की या निमित्ताने आपण गांधीजींचा विचार किंवा गांधीजींचं चरित्र लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मग मी त्यानिमित्ताने अधिकाधिक लिहायला लागलो, अधिकाधिक रेफरन्स वाचायला लागलो आणि त्यानंतर मग मात्र मी थक्क होत अतिशय जाणीवपूर्वक काही गोष्टी वाचत वाचत पुढे निघालो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की गांधीजींच्या संबंधामध्ये संपूर्ण जगभर एक विलक्षण असं मोठं एक असं आकर्षण आहे आणि ते आकर्षण वेगवेगळ्या प्रकारचे. एक गांधीजींना विरोध करणारे काही विचारवंत असतील, काही अभ्यासक असतील, ते नेहमी असं सांगायचे की गांधीजी युरोपात गेले, गांधीजी भारतभर फिरले, दक्षिण आफ्रिकेत होते,
पण गांधीजी अमेरिकेत काही गेले नाहीत बुवा. मी याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला की अमेरिकेमध्ये गांधीजी का गेले नाहीत. 1969 साली गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या वर्षी अमेरिकेचं परराष्ट्र खातं, अमेरिकन एम्बसी आणि तिथल्या माहिती जनसंपर्काचे जे विभाग होते, या सगळ्यांनी मिळून प्रोफाईल ऑफ गांधी नावाचं अमेरिकेतल्या विद्वान विचारवंतांचं, तिथल्या शासनकर्त्यांचे वेगवेगळे लेख असलेलं एक मोठं पुस्तक प्रकाशित केलं. आणि त्या पुस्तकामध्ये मला गांधीजी अमेरिकेला का गेले नाहीत याचा काहीसा शोध लागला. त्या पुस्तकामध्ये एक संदर्भ असा मला मिळाला की गांधीजी असं त्या मुलाखतकर्त्याला म्हटले, कारण त्या मुलाखतकर्त्यांनी विचारलं गांधींना की तुम्ही अमेरिकेमध्ये का गेला नाहीत. तेवढे त्याचं कारण असं आहे की अमेरिकेतले लोक जे आहेत ना, ते खातात भरपूर, पितात भरपूर, आणि मग ते सगळं निसरण्यासाठी गोळ्याही खातात. तर अमेरिकन लोकांच्या जीवनशैलीमध्ये काही बदल झाला तर अमेरिकेमध्ये यायला मला आवडेल. हे पण लक्षात घेतलं पाहिजे की गांधीजींना त्यांच्या हयातीमध्ये अमेरिकेमधनं अनेक निमंत्रणं येत होती. तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे या, अशी अनेक निमंत्रणं गांधीजींना येत होती. गांधीजींनी बहुतेक वेळी निमंत्रणं नाकारली तरी असावीत किंवा त्यांच्यापर्यंत नीट पोचली नसावीत. पण ह्या प्रश्नाचं उत्तर देताना गांधीजींनी हे उत्तर दिलं आणि मला असं वाटलं की गांधीजी एक वेगळ्या पद्धतीने प्रत्येक जगाच्या कोपऱ्याकडे, खंडाकडे, भूभागाकडे पाहतायत आणि तो विचार आणि तो त्यांचा एक मुद्दा प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखा आहे. या अमेरिकन एम्बसीनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात 1969च्या प्रोफाईल ऑफ गांधी या पुस्तकामध्ये मार्टिन लुथर किंग यांचा एक विस्तृत लेख आहे, अतिशय विस्तृत लेख आहे. आणि हा लेख वाचताना माझ्या असं लक्षात आलं की अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्कांच्या चळवळीवरती गांधीजींचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. आणि हा प्रभाव असा तसा नाहीये, हा प्रभाव मूलभूत प्रभाव आहे, हा प्रभाव खूप खोलवरचा प्रभाव आहे. आणि त्यामुळे मार्टिन लुथर किंग यांनी त्या लेखामध्ये खूप तपशीलवार गांधीजींचा माझ्यावर असलेला प्रभाव, मी गांधीजी कसे वाचायला सुरुवात केली, गांधीजींच्या संबंधी मी काय वाचलं आणि कशा पद्धतीने मी माझ्या आंदोलनामध्ये त्याचा उपयोग केला, या संबंधीची बारकाईने मांडणी केलेली. अगदी आता अलीकडेच मी मार्टिन लुथर किंग यांचं आत्मचरित्र वाचलं. त्याच्यात तर मुखपृष्ठावरच, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मुखपृष्ठावरच त्यांच्या भिंतीवर गांधीजींचा एक फोटो लावलेला आहे. तो फोटो आणि खाली गांधीजींना पाहत असे मार्टिन लुथर किंग उभे आहेत, असा एक अतिशय सुंदर असा तो फोटो त्या कव्हरवरतीच त्यांच्या आहे. त्यामुळे मार्टिन लुथर किंग यांच्यावरचा तो प्रभाव गांधीजींचा जो आहे तो फार मोठा प्रभाव आहे. त्यानंतर अर्थातच दुसरं नाव येतं नेल्सन मंडेलांचं. मंडेलांचं नाव येतं. आणि मंडेलांच्या नंतर साहजिकच आपण अलीकडच्या काळामध्ये आलो तर आपल्याकडे नाव येतं बराक ओबामा यांचं. 2000 पासून मी गांधीजींच्या या सगळ्या जागतिक प्रभावाचा विचार करत होतो, अभ्यास करत होतो. आणि माझ्या असं लक्षात आलं, भारतामध्ये कुठे काय चालू आहे. महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये गांधीजींचा सार्वजनिक जीवनामधला आणि स्वातंत्र्य चळवळीमधल्या तुरुंगवासाचा मोठा काळ गेला, मुंबईमध्ये त्यांचा दीर्घकाळ गेला, सेवाग्रामध्ये ते अनेक वर्ष होते, पुण्यामध्ये अनेक वर्ष होते. पुण्यामध्ये त्यांचे जवळपास 3 वेळा तुरुंगवास झालेले आहेत. असहकार आंदोलनानंतर 1921-22चा तुरुंगवास त्यांचा पुण्यात झालेला आहे, एरोड्यामध्ये. पुन्हा मिठाच्या सत्याग्रहानंतरचा 1930 नंतरचा 31-32चा तुरुंगवास त्यांचा पुण्यामध्ये एरोडा कारागृहात झालेला आहे. आपल्याला माहिती की एरोडा कारागृहामध्येच 1932 साली पुणे करार झाला, ते तुरुंगात असतानाच. आणि सगळ्यात शेवटचा मोठा कारावास म्हणजे चले जाव आंदोलनानंतर 1942 ते 1944 कस्तुरबांच्या निधनापर्यंत गांधीजी आगा खान पॅलेसमध्ये तुरुंगवासामध्येच होते. एवढा सगळा कालखंड त्यांचा पुण्यामधला. मुंबईमध्ये मनी भवनमध्ये मुक्काम, मुंबईमध्ये जुहूच्या ठिकाणी मुक्काम, ठाकरसिंगच्या बंगल्यामध्ये असेल, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी त्यांचं वास्तव्य, त्यानंतर पुण्यातलं वास्तव्य, याखेरीज मगाशी म्हटलं तसं सेवाग्राममधलं त्यांचं दीर्घ वास्तव्य. या सगळ्याचा विचार केल्यानंतर म्हटलं, जगभरामध्ये गांधींच्या संबंधामध्ये हे सगळं चालू आहे, हे मंथन चालू आहे, महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे. मग आणखीन मी अकॅडमिक पातळीवरती, विद्यापीठीय पातळीवरती थोडासा शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि माझ्या असं लक्षात आलं, शिवाजी विद्यापीठ सोडलं तर माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे माझी आता माहिती चुकीची असू शकेल, पण महाराष्ट्रामधल्या अन्य कुठल्याही विद्यापीठामध्ये गांधी अभ्यास केंद्र इतक्या सलगपणे काम करते याची मला माहिती नाही. पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ यांच्या काही वर्षांपूर्वी असलेल्या कुलगुरूंना मी पत्र पाठवून गांधी चेअर तुम्ही सुरू केली पाहिजे अशी विनंती केली होती. त्या पत्राला मला साधं उत्तर देखील आलेलं नाही.
तो मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये गांधीजींच्या संबंधी काय चालू आहे. भारतामध्ये बंगलोरकडे काही शिक्षण संस्था असतील, लखनौ असेल, कलकत्ता असेल, पाटणा असेल, कानपूर असेल, दिल्ली असेल, या सगळ्या ठिकाणच्या विद्यापीठ अभ्यास केंद्रांच्या मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गांधीजींचा अभ्यास मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तो चालू असल्याची लक्षणं किंवा संदर्भ आपल्याला दिसतात. इथं कर्नाटकमध्ये धारवाडला देखील एक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा गांधीजींच्यावरचा अभ्यास आहे, तिथे त्यांचं केंद्र आहे. मग महाराष्ट्रामध्ये नेमकं असं काय झालं, ज्या महाराष्ट्राशी गांधीजींचं नातं फार जवळचं राहिलं, ज्या महाराष्ट्राला गांधीजी सार्वजनिक कार्यकर्त्यांचं मोहळ म्हणायचे, अशा गांधीजींच्या संबंधामध्ये मग महाराष्ट्राने ही अशी काहीतरी परकेपणाची किंवा एक त्यांना दुर्लक्षण्याची अशी भूमिका का घेतली असावी, याचा शोध मी सुरू केला, याचा अभ्यास मी थोडाफार केला. आणि नंतर मग बऱ्याच गोष्टी त्यातनं उलगडत गेल्या, ज्याचे पडसाद आपल्याला आजही उमटताना वेगवेगळ्या प्रकाराने दिसत आहेत. आणि मला असं वाटतं की ही देखील एक फार चिंतनीय अशी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण आपल्याला तो विचार मात्र करावा लागेल आणि या विचारांचा एक मागोवा घेत आपल्याला देखील गांधीजींचा एक नवीन शोध, एक नवीन स्मरण कसं करायचं याची पण एक भूमिका निश्चितपणे ठरवावी लागेल, असं मला तीव्रतेने जाणवलं. गेल्या अनेक वर्षांच्या मध्ये आपल्याला माहिती आहे की गांधीजींचा खून का झाला, गांधींच्या खुनामागची कारणं, त्याच्या संबंधीचे अनेक ग्रंथ आलेले आहेत, त्या संबंधामध्ये मी काही बोलणार नाही. परंतु मला असं वाटतं की गांधीजी, नथुराम या संबंधामध्ये फार वेगवेगळ्या गोष्टी सतत सांगितल्या गेल्या. नथुराम गोडसेचे बंधू जे होते गोपाळ गोडसे, त्यांचं पुस्तक आलं, त्यातून काही गोष्टी समोर उलगडल्या. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सावरकरांच्या समर्थनार्थ सतत वैचारिक लेखन करणारे, संशोधनात्मक लेखन करणारे महाराष्ट्रामधले एक मोठे विद्वान आहेत, ते आहेत डॉक्टर शेषराव मोरे. शेषराव मोरे यांनी या संबंधामध्ये अनेक पुस्तके लिहिली. अगदी अलीकडेच म्हणजे वर्ष 2 वर्षापूर्वीच गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी हा त्यांचा एक मोठा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोर्ट कचेरीच्या आधारे सावरकरांना या कुठल्याही खुनाच्या खटल्यामध्ये कोर्टाने गोवलेलं नाही, कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे. त्यामुळे गांधी हत्येमध्ये सावरकरांचा हात होता असं आरोप करणारे, अशी टीका करणारे जे लोक आहेत ते सावरकरांची बदनामी करतायत. सावरकरांना त्यांचा राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे, अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी त्या अतिशय मोठ्या अशा ग्रंथामध्ये घेतलेली आहे. हा त्यांचा ग्रंथ अलीकडे 1.5 वर्षापूर्वी आलेला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला प्रश्न असा पडला की काय नेमकं काय झालं असेल, म्हणजे गांधीजींचं आणि आपलं भांडण नेमकं महाराष्ट्रातल्या काही लोकांचं, काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं भांडण काय असेल, की ज्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की गांधीजी दुर्लक्षित केले पाहिजेत, गांधीजींना काही आपण स्थान देतं का म्हणे. एक मला गोष्ट अशी लक्षात आली, ती मला शाळेमध्ये आम्हाला एसएससीला असताना 1971-72 साली आम्हाला गप्र प्रधान आणि अ के भागवत या दोघांनी लिहिलेलं जे गांधीजींचं चरित्र होतं ते आम्हाला आमच्या एसएससीच्या त्यावेळच्या 11वीच्या अभ्यासक्रमाला रॅपिड रीडर म्हणून अभ्यासाला होतो. आणि या अभ्यासामध्ये आम्हाला गांधीजी चांगल्यापैकी समजले. पण त्यानंतर कॉलेजची 4 वर्ष, त्यानंतर वृत्तपत्र विद्येच्या अभ्यासाचं डिग्रीचं 1 वर्ष आणि त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माझी 2 वर्ष, त्यानंतरचा माझा पुढचा अभ्यास, या सगळ्या ह्याच्यामध्ये मला अभ्यासक्रमामध्ये, शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये मला कुठे गांधीजी दिसले नाहीत. नागरिकशास्त्राच्या अभ्यासात नाहीत, इतिहासाच्या नाहीत, आधुनिक इतिहासाच्या अभ्यासात नाहीत, मला गांधीजी कुठे जवळपास फारसे दिसले नाहीत. म्हणजे अभ्यासक्रमात देखील त्यांना कमीत कमी स्थान द्यायचं किंवा त्यांना वजा करायचं अशी काही भूमिका होती का, अशी शंका यावी असं माझ्यासारख्याला त्यानंतरच्या काळामध्ये वाटलं. आणि मी आपल्याला मागाशी जो उल्लेख केला, नथुराम असेल किंवा मग सावरकरांच्या संबंधीची काही आर्ग्युमेंट्स असतील, प्रतिपादन असेल, मला नंतर असं लक्षात आलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये गांधीजींनी जे काही केलं, तर ह्या गांधीजींचं जे करणं होतं, स्वातंत्र्य चळवळीमधलं काम जे होतं, हे काम म्हणजे या कामामुळे स्वातंत्र्य मिळालं असं नाही. आणि त्यामुळे मग सावरकर समर्थकांच्याकडनं, सावरकर विचारांचे जे अभ्यासक होते त्यांच्याकडनं एक विधान मोठं पुढे आलं, रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले. आणि तिथे महाराष्ट्रामध्ये, आणि हा विचार करणारा, ही मांडणी करणारा मोठा वर्ग हा महाराष्ट्रामध्ये होता. आणि त्यांनी सशस्त्र क्रांती असेल, मग अगदी दामोदर हरी चाफेकरांच्या पासून त्यांनी सुरुवात केली, तिथपासून असेल ते अगदी मग इंग्लंड मधल्या उधमसिंगांच्या त्या उधमसिंगांनी केलेल्या हत्येपर्यंत तिकडच्या अधिकाऱ्यांच्या इथपर्यंत असेल, या सगळ्यांची जोडणी किंवा जोडाजोड करण्यात आली. आणि त्याच्यामध्ये सशस्त्र क्रांतीचा देखील फार मोठा वाटा स्वातंत्र्य चळवळीमध्ये होता. अशा पद्धतीची मांडणी या दरम्यानच्या काळामध्ये पुढे आली.
आणि ज्याच्यामुळे गांधीजींचं योगदान जे आहे ते गांधीजींचं योगदान हे वजा करण्याऐवजी थोडं कमी करण्याचं, मार्जिनलाइज करण्याचा असा एक प्रयत्न निश्चितपणे सुरू झाला. गेल्या काही वर्षामध्ये याच्या पलीकडे आता मंडळी गेलेली आहेत आणि तो मला जास्त धोका वाटतो. समाज माध्यमांचा प्रभाव आपल्याला माहिती आहे की गेले 10-12 वर्ष प्रचंड वाढलेला आहे आणि तो इतका मोठा आहे की तो तुमच्या मानसिकतेवरती आघात करतो, तुमच्या बुद्धीवर आघात करतो, तुमच्या विचारशक्तीवर आघात करतो. इतक्या पद्धतीचा तो मोठा प्रभाव या समाज माध्यमांनी टाकलेला आहे. आणि या माध्यमातून मग गेल्या अनेक वर्षामध्ये अलीकडच्या काळातल्या मला असं दिसतंय की फार मोठ्या प्रमाणामध्ये गांधींच्या संबंधीचा अपप्रचार सुरू झाला. आणि हा अपप्रचार ही खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना शर्मिंदी करणारी, लाजिरवाणी आणण्याची गोष्ट आहे. किती मोठ्या प्रकारचा अपप्रचार आपण होता आपण कल्पना करू शकणार नाही. आपल्यापैकी त्यातल्या अनेकांनी त्या संबंधामध्ये काही भाष्य केलं असेल, वाचलं असेल किंवा बघितले असतील. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक मोठा प्रयत्न, एक मोठं कारस्थान, मग त्याला तुम्ही सनातनी म्हणा, त्याला हिंदुत्ववादी शक्ती म्हणा, काही म्हणा, पण या सगळ्यांनी सुरू केलं ते म्हणजे गांधीजींना मारलं, गांधीजींचा खून केला, गांधींची हत्या केली, हे धर्मकृत्य होतं, हे राष्ट्रकृत्य होतं, अशा स्वरूपाची मांडणी सुरू झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्याने खून केला त्याला हुतात्मा हे विशेषण जोडण्यात आलं, जोडलं गेलं. आणि याच्या संबंधामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी देखील काही ठिकाणी लपून छपून काही कार्यक्रम झाले, काही ठिकाणी या जयंतीचे कार्यक्रम साजरे झाले. पण अगदी आपण बघितलं 2-3 वर्षापूर्वी हिंदू महासभेच्या एका बाईंनी गांधीजींच्या फोटोला गोळ्या मारून त्या फोटोतून रक्त सांडत सांडत खाली कसं येईल, रंग असा खाली येईल, रक्ताचा रंग, अशा स्वरूपाचा एक व्हिडिओ शूट केला आणि तो संपूर्ण वाहिन्यांच्या मार्फत आपण तो पाहिला. म्हणजे गांधीजींची हत्या ही लेजिटिमेट होती, न्याय्य होती, योग्य होती, अशा पद्धतीची भूमिका गेल्या काही वर्षापासून सातत्याने मांडली गेली. हे मांडले गेलेल्या लोकांचे पक्ष कोणते, त्यांच्या राजकीय संघटना कोणत्या, याच्या तपशिलामध्ये मी जात नाही. मी पत्रकार आहे, त्यातल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी मला ठाऊक आहेत, माहिती आहेत, आणि त्याच्या संबंधी मी योग्य त्या व्यासपीठावरती वेळोवेळी टीका टिप्पणी पण केलेली. पण एक उदाहरण आपल्याला देतो. गांधीजींच्या समोर सावरकरांना उभं करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे. सावरकर ज्या पुण्यातल्या शिक्षण संस्थांच्या मधनं शिकले, मोठे झाले, या शिक्षण संस्थांचे देखील संस्था चालक, संचालक, या सगळ्यांचा देखील त्या प्रक्रियेमध्ये मोठा वाटा राहिलेला आहे. मागे एकदा भारताचे विद्यमान पंतप्रधान हे तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, ते पुण्यातल्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा फर्ग्युसन कॉलेजमधली सावरकरांची खोली आलेल्या अभ्यागताला दाखवायची ही नेहमीची त्यांची पद्धत होती आणि ती दाखवतात. त्यात मी चुकीचं आहे असं अजिबात काही म्हणणार नाही. परंतु मला जाणवलं असं की याच फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर गांधीजी आणि गोखले हे फिरायला गेले होते आणि गोखल्यांनी आपल्याला किती अनेक गोष्टी सांगितल्या असा गांधीजींनी आत्मचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे. तर ह्या फर्ग्युसनची टेकडी त्याच्या मागेच आहे, या वसतिगृहांच्या आणि त्या प्रशासनाच्या बिल्डिंगच्या मागेच आहे. या टेकडीवरती इथे कुठेतरी गांधीजी आणि गोखले आले आणि गोखले आणि गांधीजींचा संवाद झाला. तर ही जाणीवपूर्वक आठवण मात्र ठेवली जात नाही किंवा त्याचं स्मरण केलं जात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणून आपल्याला आज ही गरज आहे की आपल्याला हे गांधीजींचं पुनःस्मरण केलं पाहिजे आणि ते सांगायला पाहिजे की गांधीजी पुण्यामध्ये कुठे कुठे आले होते आणि त्यांनी काय काय केलं. मला नेहमी असं वाटतं की गांधीजींचा पुण्याचा संबंध आता अलीकडेच मगाशी भारती पाटील यांनी उल्लेख केला की उषा ठक्कर वगैरे या सगळ्या मंडळींनी या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान दिलेले. उषा ठक्कर आणि माझ्या माहितीप्रमाणे उषा सोमानी या दोघांनी मिळून गांधी इन बॉम्बे नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते मनी भाऊंनीच प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये गांधीजींच्या मुंबईतल्या खानाखुणा, मुंबईमध्ये कुठे कुठे गांधीजी गेले, मुंबईमध्ये गांधीजींनी काय काय केलं, मुंबईमध्ये गांधीजी लोकांना कसे भेटायचे, ग्वाली टँक मैदानावरच्या सभा काँग्रेसच्या कशा झाल्या, अशा अनेक तपशील या सगळ्या त्या ग्रंथामध्ये आहेत आणि खूप चांगला ग्रंथ आहे. मला असं वाटतं ते पुण्यासारख्या ठिकाणी देखील गांधीजींचे जे काही अनेक ठिकाणी वास्तव्य झालं, गांधीजींनी काम केलं, या सगळ्या गोष्टी पुन्हा नव्याने नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता आहे. याचं कारण गांधीजींचा चेहरा आणि गांधीजींचा विचार, मुळात गांधीजींचा विचार पुसून टाकण्याचा मोठा प्रयत्न आता सुरू आहे. हे मी अतिशय गंभीरपूर्वक बोलतोय. आणि याचं कारण गांधीजींना
एकदा हिंदुत्ववादी वैचारिक कक्षामध्ये एकदा अडकवलं की मग गांधीजींची जी वैश्विक प्रतिमा आहे ती वैश्विक प्रतिमा संकुचित होते आणि ही प्रतिमा संकुचित करण्याचा अनेक विचारवंतांचा, अभ्यासकांचा, तज्ज्ञांचा, हिंदुत्ववादी संघटनांचा, हिंदू राष्ट्र ज्यांना हवंय अशा हिंदू राष्ट्राची अपेक्षा करणाऱ्या अनेकांचा असा प्रयत्न सुरू आहे. आणि त्या प्रयत्नाचेच मग काही पडसाद आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी उमटायला मिळतात. आता त्यातला एक पडसाद, आता खरं म्हणजे एक मला उल्लेख मुद्दाम केला पाहिजे, तो म्हणजे जगन फडणवीस हे कोल्हापूरच्या पत्रकारितेचं या क्षेत्रातलं एक मोठं नाव आणि जगन फडणवीसांचं एक अतिशय सुप्रसिद्ध असं पुस्तक महात्म्याची अखेर. या पुस्तकामध्ये जगन फडणवीस यांनी अतिशय तपशीलवार गांधीजींच्या हत्येचे कट कसे रचले गेले किंवा त्यांचे प्रयत्न कसे झाले याच्या संबंधामध्ये खूप तपशीलवार मांडणी त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि ती त्यांनी ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेली ती बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 55 कोटींचे बळी म्हणून जरी गोडसे मंडळींनी गांधीजींचा खून केला असं आर्ग्युमेंट केलेलं असलं किंवा असं समर्थन केलेलं असलं तर त्याच्या अगोदर हे किती प्रकार झाले या सगळ्या गोष्टींची अतिशय अभ्यासपूर्वक आणि संदर्भासह नोंद ही जगन फडणवीसांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये गांधींच्या संबंधामध्ये मग असे वेगवेगळे भ्रम पसरवणं, वेगवेगळे गैरसमज पसरवणं आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या एकूण चरित्रातील वेगवेगळ्या गोष्टींसंबंधामध्येच काही शंका उपस्थित करणं असे काही कार्यक्रम या सगळ्या एका विशिष्ट बाजूचं समर्थन करणाऱ्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात सुरू केले हे मुद्दाम सांगायला पाहिजे. मला याच्या दोन गोष्टी आठवत आहेत. 1999 ते 2000 दरम्यान कमल हसन यांचा हे राम नावाचा सिनेमा आला होता आणि तो फार एक म्हणजे स्वतःची फसगत करून लिहिणार तो सिनेमा होता. खरं म्हणजे त्याला ते कथानक नीट सापडलं नाही, गांधीजी शोधण्याचे प्रयत्न, त्याची स्वतःची भयंकर फसगत झाली. तर त्या सिनेमाच्या निमित्ताने गोपाळ गोडसे यांची एक मुलाखत अनिता प्रताप या टाइम मॅगझिनच्या दिल्लीमधल्या प्रतिनिधी त्यांनी घेतली होती. ती मुलाखत मी वाचली आणि त्या मुलाखतीला काउंटर आर्ग्युमेंट करणारं एक छोटं आर्टिकल मी तेव्हा लोकमतमध्ये लिहिलं होतं. गोपाळ गोडसे यांनी विधान असं केलं की गांधीजी शेवटच्या क्षणी हे राम म्हणालेच नाहीत. डी.जी. तेंडुलकरांचे खंड मी काढले, प्यारेलाल यांचे खंड काढले आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये असं काही झालं नाही, असा काही उल्लेख नव्हता. गांधीजींचे शेवटचे उद्गार जे होते ते हे रामच होते. अशा पद्धतीने त्या ह्याच्यामध्ये त्यांनी तपशील सगळे ते शेवटच्या 10-15 मिनिटाचे दिलेले होते. याखेरीज राजमोहन गांधीचं एक पुस्तक मी वाचलं, त्यातही तो उल्लेख मला सापडला आणि मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे गांधीजींच्या चरित्रामधले असे छोटे छोटे तपशील घ्यायचे आणि तपशील ते एकतर ते खोटे आहेत असं म्हणायचं किंवा त्या तपशिलावरती आघात करायचे आणि आघात जे घडलेच नाही असं काहीतरी करायचं. त्यामुळे या पद्धतीची काही मांडणी या वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. या सगळ्या नव्या प्रक्रियेमध्ये एक मला असं असतं की त्याला सैद्धांतिक पातळीवरती वजन प्राप्त करून देणं, अकॅडमिक पातळीवरती वजन प्राप्त करून देणं आणि अभ्यासक्रमांच्या मध्ये असं काही बदल करता येईल का अशा स्वरूपाचे काही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू होताना दिसत आहेत. आणि त्याच्यामधल्या दोन ठळक घडामोडी मी मुद्दाम सांगू इच्छितो, ज्या ग्रंथांच्या पातळीवरती, अभ्यासाच्या पातळीवरती आणि अकॅडमिक पातळीवरती त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ही जी केंद्र सरकारची संस्था आहे, या संस्थेच्या वतीने आत्ता काही महिन्यांपूर्वी महात्मा गांधी मेकिंग ऑफ ए हिंदू पॅट्रियट या नावाचा ग्रंथ L.K. बजाज आणि M.D. श्रीनिवास 1200 पानांचा ग्रंथ हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. त्याच्या पाठोपाठ आणि त्याच्या आगेमागे बंगलोरचे एक तरुण इतिहासकार म्हणून ज्यांची ख्याती आता होते आहे असे विक्रम संपत नावाचे एक अभ्यासक आहेत, लेखक आहेत. त्यांनी सावरकरांच्या वरती द्विखंडीय अशा स्वरूपाचे दोन मोठे ग्रंथ प्रकाशित केलेत. त्यातला एक खंड आता अगदी अलीकडेच आला आणि एक खंड हा बजाज आणि श्रीनिवास यांचा खंड जो आलेला आहे सावरकर गांधीजींच्यावरचा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये आलेले आहे. माझ्या समोर आता हे 3 खंड आहेत. हे तिन्ही खंड माझे वाचून झालेले नाहीत, पण त्यातल्या काही काही भागांच्यावरती मी नजर टाकलेली आहे. काही भाग मी चाळलेला आहे आणि काही प्रकरणं मी वाचलेली आहेत.
मला असं दिसतं की इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आणि नेहरू मेमोरियल लायब्ररी फंड या दोन्ही संस्थांच्या मार्फत या अभ्यासासाठी प्रचंड मोठं अनुदान दिलं जातं आणि त्यातून हे अभ्यास समोर आलेले आहेत ग्रंथांच्या माध्यमातून. बजाज आणि श्रीनिवास यांचा ग्रंथ जो आहे, यांच्या ग्रंथावर त्यांनी मुखपृष्ठावरती मेकिंग ऑफ ए हिंदू पॅट्रियट असा शीर्षक असलेल्या ग्रंथाच्या कव्हरवरती गांधीजी आणि कस्तुरबांचा फोटो टाकलेला आहे आणि आतमध्ये अनेक गोष्टींची मांडणी केलेली आहे. त्यांचा आधाराला घेतलेलं त्यांचं मुख्य पुस्तक आहे हिंद स्वराज्य. आता मला अजूनही हे लक्षात येत नाहीये, कदाचित चौसाळकर सर किंवा रामदास भटकर सर, नागोराव कुंभार सर यांच्यासारखे विद्वान या संबंधामध्ये काहीतरी नजीकच्या काळामध्ये लिहितील, पण हा पण एक खुलासा आपण अभ्यासकांनी लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी केला पाहिजे की गांधीजी जेव्हा हिंद स्वराज्य म्हणतात तेव्हा ते हिंदू स्वराज्य म्हणत नाहीयेत. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आम्ही जी गणना करतो ती हिंदवी स्वराज्य म्हणून करतो, तिथे देखील हिंदू स्वराज्य असं नाही. त्यामुळे बजाज आणि श्रीनिवास या दोन्ही विद्वानांनी मेकिंग ऑफ ए हिंदू पॅट्रियट हा ग्रंथ लिहिताना हिंद स्वराज्य हे गांधीजींचं पुस्तक आधाराला घेतलेलं आहे आणि त्या संपूर्ण पुस्तकातून एक हिंदू माणूस पाश्चिमात्य संस्कृतीवरती कशी टीका करतोय आणि पौरात्य संस्कृतीचं कसं गुणगान करतोय अशा स्वरूपाचं एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं हे हे खूप धक्कादायक आहे आणि या काळामध्ये आपण ज्या काळात आपण आहोत त्या काळामध्ये गैरसमजाला, गांधीजी मार्जिनलाइज करण्याला हे एक प्रकारचं बळ देणारं एक काम आहे. अभ्यास करू नका किंवा अभ्यास आम्ही तुम्ही केलेला आम्ही वाचणारच नाही, तुमचं विरोधी मत आम्ही ऐकणार नाही, असं अजिबात माझी भूमिका नाही किंवा आपल्यासारख्या अनेकांना वाटत नाही, कारण आपण गांधीजींच्या विचारांना मानणारे आहोत आणि सहिष्णू आहोत आपण. त्यामुळे अगदी तुम्ही शिव्या जरी आम्हाला दिल्या तर त्या देखील आपण ऐकणार आहोत, त्या स्वीकारणार आहोत. पण हे सगळं करताना तुम्ही गांधीजींच्या प्रश्नांची, गांधींच्या मुद्द्यांची, गांधींच्या विचारांची, गांधींच्या संकल्पनेची मोडतोड करताना जर तुम्ही गांधीजींना एका विशिष्ट धर्मामध्ये जर टाकलं, एका विशिष्ट धर्माच्या बंधनामध्ये तुम्ही त्यांना जखडून टाकलं, तर मला असं वाटतं की तो गांधीजींच्या एकूण विचार मंथनावरती मोठा अन्याय होईल. आणि मला असं वाटतं की एक अभ्यासक म्हणून, एक विद्वान म्हणून तुम्ही हा बुद्धिभेद जरूर कराल. आता अलीकडच्या काळामध्ये या पद्धतीने बुद्धिभेद करणाऱ्या विद्वानांची कमतरता नाहीये, जरूर कराल. पण ते करताना मला हे लक्षात येत नाही की तुम्ही गांधीजीच्या हिंद स्वराज्याचं तुम्ही आर्ग्युमेंट जे आहे ते तुम्ही पुढे न्या ना. तुम्ही गांधीजींचा हिंद स्वराज्य म्हणजे हिंदू स्वराज्य अशा पद्धतीने आर्ग्युमेंट जे करताय ते धक्कादायक आर्ग्युमेंट आहे. दुसरा एक मुद्दा विक्रम संपत यांच्या चरित्रामध्ये आहे. विक्रम संपत हे या प्रश्नाचं कुठेही उत्तर देत नाहीयेत की 1942 साली जेव्हा गांधीजींनी चले जावचा नारा दिला तेव्हा हिंदू महासभेने ब्रिटिशांना समर्थन दिलं आणि चले जाव चळवळीला विरोध केला. हे या आर्ग्युमेंटचं उत्तर आपण का देत नाही? म्हणजे जे क्रिटिकल प्रश्न आहेत भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधले, त्या प्रश्नांच्या, क्रिटिकल प्रश्नांच्या मुद्द्यापर्यंत, गाभ्यापर्यंत न भिडता गांधीजींच्या वरती, त्यांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वरती टीका करत राहायचं, त्यांचं स्थान मार्जिनलाइज कसं होईल हे करायचं, अशा पद्धतीने प्रयत्न चालू आहेत. आणि त्या प्रयत्नांचे जे काही आपल्याला बेडब रूप, विद्रूप रूप असं जे दिसतं ते मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये त्या हिंदू महासभेच्या बाईंनी जो प्रकार केला तो प्रकार, आणि आता अगदी 2 ऑक्टोबरला मराठीमधले सुविख्यात निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी गोडसे नावाच्या सिनेमाची केलेली जाहिरात, हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की अरे कितीतरी गोष्टी अशा आहेत, कितीतरी गोष्टी अशा आहेत. म्हणजे अगदी चित्रपट निर्मात्यांनी काम एखादं करायचं म्हटलं, मी अजिबात असं म्हणणार नाही की गोडसेवर सिनेमा करू नका. गोडसेवरचं जे नाटक होतं, मी नथुराम बोलतोय, हे नाटक मी सोलापूरला असताना हे नाटक पाहिलं. त्या नाटकामध्ये मध्यवर्ती भूमिका करणारे शरद पोंक्षे यांना मी मधल्या पहिल्या अंकानंतरच्या सुट्टीच्या काळात भेटलो, त्यांच्याशी मी संवाद केला. यदी फडके सोलापूरला त्या काळामध्ये वारंवार यायचे, तेव्हा यदी फडके म्हटले की हे अतिशय खोटं नाटक आहे आणि या नाटकामध्ये प्रदीप दळवींनी फार असत्याचा आधार घेतलेला आहे आणि अनेक प्रसंग त्यातले हे अतिरंजित आहेत, खोटे आहेत, असं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण असं पाहतोय की गांधीजींना मार्जिनलाइज करणं, गांधीजींची हिंदुत्ववादी अशी भूमिका मांडणं, म्हणजे गांधीजी हिंदू होते आणि हिंदू भूमिकेचा आग्रह धरत गांधीजींनी आपली एक वैचारिक भूमिका मांडली, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं, अशा सर्व जी एक मांडणी होती.
आता मी गोडसे कुटुंबातल्या एका व्यक्तीचं उदाहरण मुद्दाम देणार आहे. माझा गोडसे कुटुंबाशी संबंध येण्याचं तसं काही कारण नव्हतं. काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एका सामाजिक संघटनेने सावरकर यांचे समाज सुधारणेचे कार्य या विषयावरती परिसंवाद घेतला. संयोजक मला भेटायला आले, म्हटले की अरुण खोरे, आपण या परिसंवादामध्ये सहभागी व्हावं असं मला वाटतं. मी त्यांना सांगितलं, मी या परिसंवादामध्ये सहभागी निश्चित होईन, पण पण सावरकरांची समाज सुधारणेच्या संबंधामध्ये भाष्य करताना मी गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधी पण भाष्य करणार. हे तुम्हाला ओके वाटत असेल तर तुम्ही मला सांगा. त्याने मला सांगितलं, नाही, तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता, आमची कोणाची काही हरकत असणार नाही. मी सांगतो तुम्हाला अशासाठी, त्या कार्यक्रमामध्ये एक ग्रस्त होते, तरुण ग्रस्त होते, माझ्यापेक्षा तरुण होते. त्यांनी सुरुवात अशी केली, सावरकरांना नमस्कार करून, वंदन करून, अभिवादन करून, आणि बोलता बोलता ते म्हटले, मोहनदास गांधींचा हिंदू धर्माचा अभ्यास जो होता तो फार वेगळा होता. त्याच्यापुढे आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर गेले होते. मोहनदास गांधी असंच ते सारखा उल्लेख करत होते भाषणात, मोहनदास गांधी, मोहनदास गांधी. मी माझ्या भाषणात असं म्हटलं की या ग्रस्तांनी मोहनदास गांधी असा उल्लेख केला की नलस्टॉप मध्ये कोथरूडला, कर्वेनगरला हे गांधीजींच्या, मोहनदास गांधी यांच्या शेजारीच राहत होते. असा इतका इतका त्यांनी तो असा काय आपण म्हणता येईल असा तुच्छतादर्शक उल्लेख केला होता. त्या कार्यक्रमाला सावरकरांच्या नाचून आल्या होत्या, हिमानी सावरकर. सावरकरांच्या नाचून म्हणजे सावरकरांचे धाकटे बंधू नारायण दामोदर सावरकर, त्यांच्या नातवाची पत्नी म्हणजे हिमानी सावरकर, या हिंदू महासभेचं काम करत होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर संयोजकांनी माझी त्यांची भेट घडवली. मला म्हणते, तुमचं भाषण मला आवडलं. आश्चर्याचा धक्का म्हणजे दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला, हिमानीताई सावरकरांचा, की खोरे सर, मला तुमचं भाषण अतिशय आवडलं, मी फार अंतर्मुख झाले, आणि तुम्ही माझ्याकडे चहाला याल का? नक्की येणार म्हटलं, जरूर येणार. पुण्यातल्या शनिवार पेठेमधल्या हसवणीस बखडमध्ये हिमानीताई सावरकर राहत होत्या. जे संयोजक होते कार्यक्रमाचे त्यातले एक संयोजक माझ्याकडे घरी आले, त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं. आम्ही त्यांच्या घरी गप्पा मारल्या. एक पाऊण तास, अर्धा पाऊण तास आम्ही होतो तिथे. त्यांनी पोहे केले होते. हिमानीताईंना मी असं विचारलं, कारण तेव्हा मी राजमोहन गांधी किंवा देवदास गांधींच्या आठवणीमध्ये मी असं वाचलं होतं की गांधीजींचा खून झाल्यानंतर नथुराम गोडसे फासावर गेले, आणि नथुराम गोडसे फासावरती गेल्यानंतर गोपाळ गोडसे हे तुरुंगात होते. गोपाळ गोडसे आणि गोडसे कुटुंबीय यांचं कुटुंबाचे काय ख्याली खुशाली आहे, कसं चाललंय त्यांचं, याची माहिती घेण्यासाठी गांधीजींचे एक किंवा दोन नातू हे पुण्यामध्ये आले होते. आणि पुण्यामध्ये त्यांनी जंगली महाराज रोडला ह्या गोपाळ गोडसेंच्या घरी जाऊन चौकशी केली. हिमानी सावरकर मला असं म्हटलं की हे बरोबर आहे, मी तेव्हा 6वी किंवा 7वी मध्ये असेल, कारण नाही, आणखी लहान होते मी, कारण आम्ही तेव्हा बालमोहन शिक्षण मंदिरमध्ये शिकत होतो भांडारकर रोडला. आणि त्यांनी आम्हाला, जे आले होते गांधी, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही गांधीजींच्या कुटुंबातून आलेलो आहोत आणि आम्ही फक्त ख्याली खुशाली विचारायला आलो आहोत, तर तुमचे काका तुरुंगात आहेत, तुमचे त्यांचे थोरले भाऊ हे फासावर गेलेले. तेव्हा आम्ही फक्त एक सौजन्य भेटीपुटी आलो की बा तुमचं कुटुंबाचं कसं चाललंय. हे हिमानी सावरकरांनी, मी जे वाचलं होतं ते हिमानी सावरकरांनी ते मला कन्फर्म केलं. आणि आता अलीकडेच मी तुषार गांधींचं जे पुस्तक वाचलं, लेटेस्ट स्किल गांधी, त्याच्यात त्यांनी असा एक उल्लेख केलाय की सुशीलाबेन नावाच्या त्यांच्या ज्या एक आजी होत्या, आत्या आजी, तर त्या त्यांना घेऊन जिमखान्यावरच्या काही जंगली महाराज रोडवरच्या गोडसे कुटुंबियांच्या घरी गेल्या होत्या. मला स्वतःला असं वाटतं की ही एक संवेदनेची भूमिका, दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याची भूमिका गांधीजींच्या आजवरच्या वारसदारांनी पुढे चालू ठेवलेली आहे. गांधीजींच्या विचारांचा प्रसार करणारे, गांधीजींचा अभ्यास करणारे आणि गांधींच्या संबंधित तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते, या सगळ्यांची हीच भूमिका आहे. आम्हाला जशाच तसे असं उत्तर द्यायचं नाहीये, पण आम्हाला इतिहासाची मोडतोड झालेली पण चालणार नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा गोडसे नावाचा सिनेमा कराल, तुम्ही जेव्हा गांधीजींना खोट्या खोट्या गोळ्या माराल, तुम्ही जेव्हा कधी गांधींच्या मूर्तीची मोडतोड कराल, त्यांच्या पुतळ्याची विटंबना कराल, त्यांच्या नावाची विटंबना कराल,
त्यांच्या नावाने अतिशय घाणेरडे जोक तुम्ही समाज माध्यमात पसरवाल, तेव्हा तेव्हा त्याला तार्किक, अतिशय विशुद्ध पद्धतीने सहिष्णू वृत्तीचं एक उत्तर हे आपल्याला द्यावं लागेल. आणि आज तरुण मुलं, तरुण कार्यकर्ते, तरुण पिढी यांच्या पुढे आपल्याला गांधीजींच्या या गोष्टी सांगायला पाहिजे की गांधीजी कसे होते, गांधीजींनी काय केलं, हिंद स्वराज्य लिहिताना गांधीजी काय करत होते, गांधीजी ज्या काळामध्ये समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं एक वातावरण होतं, त्या काळामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे ना, एक लक्षात तर घेतलंच पाहिजे. आणि जे मला वाटतं आपण सातत्याने सांगितलं पाहिजे, संपूर्ण देशभरामध्ये कन्याकुमारी पासून ते खाली केरळपर्यंत, काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत, केरळपर्यंत या देशातल्या प्रत्येक गावातल्या, प्रत्येक टापूतल्या, प्रत्येक शहर भागातल्या संघटनांना, संस्थांना, लोकांना असं वाटत होतं की गांधीजींना आम्ही जोडले गेलो पाहिजे किंवा गांधीजी आमच्याकडे आले पाहिजे. वायकोमचा सत्याग्रह काय होता? मी नेहमी असं सांगतो की गांधीजींनी सत्याग्रह केलेच, पण गांधीजींनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या सत्याग्रहामध्ये सामाजिक सत्याग्रह देखील केले. आणि त्यातला एक सामाजिक सत्याग्रह म्हणजे 1932चा पुणे करार. हा सामाजिक सत्याग्रहच मानतो मी, ज्या काळामध्ये त्यांनी ही अस्पृश्यांची आणि सवर्णांची मनं जोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्या पुणे करारानंतर त्यांनी हरिजन टूर सुरू केली. आणि त्याच्या अगोदर 1924चा त्रावणकोर संस्थानामधला वायकोम मंदिराचा सत्याग्रह, की ज्या सत्याग्रहामध्ये तिथला एक माधवन नावाचा एक तरुण कार्यकर्ता मागासवर्गीय आणि नारायण गुरु महाराज हे सहभागी झाले होते. तेव्हा गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीच्या, स्वातंत्र्य प्राप्तीच्या सत्याग्रहामध्ये हा गांधीजींचा सामाजिक सत्याग्रह पण त्यात आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि या सामाजिक सत्याग्रहाची देखील नवीन ओळख, नवीन जाणीव आपण आपल्या नव्या पिढीला, कार्यकर्त्यांना, अभ्यासकांना करून दिली पाहिजे. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की गांधीजींच्या नावाने काम करणाऱ्या संस्था, संघटना यांचं यापुढच्या काळामधलं आव्हान वाढलेलं आहे. मला आठवते की गेल्या काही वर्षामध्ये रजत पटावर देखील गांधीजी खूप चांगल्या पद्धतीने आले. आता माहिती की आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागामधले प्राध्यापक चंद्रकांत लंगरे आहेत, त्यांनी आणि बिटझेल नावाचे प्राध्यापक जेम्स हॅरिसन विद्यापीठातले अमेरिकेतल्या, या दोघांनी मिळून, शिवाजी विद्यापीठ आणि जेम्स हॅरिसन विद्यापीठ या दोन्ही प्राध्यापक द्वयाने मिळून जे गांधीजींच्या वरचे 2 मोठे खंड संपादित केलेले, त्याच्यामध्ये प्राध्यापक लंगरे यांनी मेकिंग ऑफ महात्मावरती एक चांगला लेख लिहिलेला आहे. श्याम बेनेगलचा सिनेमा होता तो. अगदी अलीकडच्या काळामध्ये तुमच्यापैकी बहुतेकांनी पाहिला असेल, रोड टू संगम नावाचा एक अतिशय छान सिनेमा होता, ज्याच्यात परेश रावलची मध्यवर्ती भूमिका होती आणि ज्याच्यामध्ये गांधींच्या अस्थी विसर्जित करण्याची एक कार्यक्रम असतो. आणि त्या कार्यक्रमाच्या अगोदर एका मुसलमान वस्तीमध्ये काय ताणतणाव घडतात अशा स्वरूपाचा तो सिनेमा होता. आणि हा मुसलमान जो टर्नर असतो, फिटर असतो, तो फिटर ती गांधीजींची अस्थी वाहून नेणाऱ्या गाडीच्या दुरुस्तीचं काम करत असतो. अतिशय वेगळा सिनेमा होता तो रोड टू संगम. आपल्यापैकी बघितला नसेल कोणी तर अवश्य तो पहा. त्यामुळे असे जे चित्रपट आहेत, हे चित्रपट आपल्याला वेगळ्या निमित्ताने दाखवता येतील का मुलांना, कार्यकर्त्यांना, गांधींची एक नवीन ओळख करून घेण्यासाठी? तुमच्यापैकी अनेकांनी पूर्वीचे जुने सिनेमे होते आपले, त्याच्यामध्ये जागृती असेल किंवा तत्सम सिनेमा असेल, त्याच्यामध्ये गांधीजींच्या संबंधामध्ये काही एक वेगळी छोटी छोटी इमेज त्याच्यामध्ये लहान मुलं मांडतायत. दे दी हमी आझादी, बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, अशासारखी गाणी आहेत. मला असं वाटतं की गांधीजींचं हे पुनर्जागरण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करावा लागेल. त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधला आधार हा फार मोठा असेल. ज्या पद्धतीने आता मांजरेकर सिनेमा करतील, आता 1-2 वर्षापूर्वी मी राजकुमार संतोषी किंवा आपले राम गोपाळ वर्मा यांच्या असंच एक ट्विटरवरची पोस्ट बघितली होती आणि त्यांनी असंच काहीतरी गोडसे गांधी असं काहीतरी टाकलेलं होतं, गांधीवर गोडसे असं काहीतरी टाकलेलं होतं त्यांनी. त्यामुळे हे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. त्यामुळे आपल्याला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये या पद्धतीने काही काम करता येईल का? आपल्याकडचे जे कोणी घटक ओळखीचे असतील, काम करणार असतील, त्यांना देखील आपल्याला त्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे. आणि गांधीजींचा हा जो एक पुन्हा नवा चेहरा जो आहे, जो चेहरा विद्रूप करण्याचं काम, जो चेहरा मार्जिनलाइज करण्याचं काम काही शक्ती जाणीवपूर्वक करतायत. त्या शक्ती विद्यापीठामध्ये आहेत, त्या शक्ती शिक्षण संस्थांच्या मध्ये आहेत, त्या शक्ती राजकीय पक्षांच्या मध्ये आहेत, त्या शक्ती सर्व ठिकाणी लपलेल्या आहेत, बसलेल्या आहेत आणि आपलं काम करतायत. मला असं वाटतं की या शक्तींना सैद्धांतिक, भावनिक, मानसिक, वैचारिक आणि हे सगळं सहिष्णू भूमिकेतून उत्तर देणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे.
आणि त्यासाठी मला असं वाटतं पुन्हा एकदा मला रामदास भटकर यांच्या मौन माया सारख्या पुस्तकाकडे जावंसं वाटतं. काही वर्षांपूर्वी जेव्हा गांधीजी गेल्यानंतर सेवाग्राममध्ये एक फार मोठी चर्चा झाली होती. त्याचं गोपाळकृष्ण गांधींनी खूप चांगल्या पद्धतीचं एक विचारांचं संकलन केलेलं आहे की बापू इज गॉन हु विल गाईड अस, असं एक ते पुस्तक आहे खूप छानपैकी. त्या पुस्तकात देखील त्यांनी गांधींच्या विचारांचा खूप चांगला धांडोळा घेतलाय. आणि नेहरू, विनोबा भावे, दादा धर्माधिकारी, राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन, ठाकूरदास बंग, तुकडोजी महाराज हे सगळे विद्वान तिथे एकत्र जमलेले आहेत आणि ते 2 दिवस 3 दिवस यासंबंधी चर्चा करतायत. अशा स्वरूपाचं एक सुंदर संकलन विचारांचं या पुस्तकामध्ये गोपाळकृष्ण गांधींनी केलेले. मला असं वाटतं की हे सगळे नवे नवे संदर्भ पुन्हा एकदा आपण अधिक सजग स्वरूपात, अधिक चेअरफुल स्वरूपात, अधिक चैतन्यदायी स्वरूपामध्ये आपण नव्या पिढीच्या पुढे मांडले पाहिजेत. आणि हा जो अपप्रचार चालू आहे सावरकरांच्या बद्दल आम्हाला अजिबात राग नाही, तिरस्कार नाही, द्वेष नाही, आमच्या मनामध्ये कुठलाही विकार नाही. मी तर त्याच्या पुढे जाऊनही म्हणेन नथुराम गोडसे असेल, गोपाळ गोडसे असेल, आमच्या मनामध्ये कुठलाही राग नाही, द्वेष नाही. कारण अंबाडा तुरुंगामध्ये देवदास गांधी नथुरामला भेटायला गेले होते आणि त्यांनी सांगितलं आज बापू असते तर त्यांनी तुम्हाला माफ केलं असतं. मला वाटतं हीच आपली सगळ्यांची भूमिका आहे. आणि याच एका सहिष्णू आणि अतिशय उदारमतवादी अशा भूमिकेतनं ज्या उदारमतवादी लोकशाहीला गांधीजींनी मोठं बळ दिलं, या उदारमतवादी भूमिकेतूनच आपण या सगळ्या नव्या आव्हानांच्याकडे, नव्या प्रश्नांच्याकडे बघितलं पाहिजे. पण हे आव्हान हे जितकं बौद्धिक आहे, जितकं सांस्कृतिक आहे, त्याच्यापेक्षा देखील ते फार मोठ्या प्रमाणावर राजकीय आहे. आणि त्या राजकीय आव्हानाला आपण कसं सामोरं जायचं त्याच्यासाठीच मोठं बळ गांधीजींच्या विचारांच्या मध्ये आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या विचारांचा आधार घेऊन नंतरची अनेक वर्ष उषा मेहतांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी काम केलं, अरुणा असफ अलींनी काम केलं. या सगळ्या महान विचारवंतांना, समर्पित कृतीच्या कार्यकर्त्यांना मी अभिवादन करतो. शिवाजी विद्यापीठाने एक हा व्यापक अशा स्वरूपाचा फोरम गांधी अभ्यास केंद्राच्या निमित्ताने कायम खुला ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये, या उपक्रमात आणि या गांधी सेंटरच्या कार्यक्रमात मी अनेकदा सहभागी झालेलो आहे. मला अतिशय आनंद नेहमीच व्हायचा. मला आठवते की चौसाळकर सरांनी 2012 साली या अभ्यास केंद्राच्या वतीने गांधी आणि टागोर या दोघांच्या स्नेहबंधावरती आधारलेला एक मोठा सेमिनार 2 दिवसांचा घेतला होता. त्यात मी सहभागी झालो होतो. आणि प्रोफेसर मुखर्जी नावाचे एक अतिशय विद्वान प्राध्यापक त्या चर्चेमध्ये आलेले होते आणि त्यांनी खूप चांगलं योगदान दिलेलं होतं. त्यामुळे गांधी अभ्यास केंद्राशी माझा हा जुना संबंध आहे, जुनं नातं आहे. हे नातं नेहमीच आपलं अपडेट होत राहील, त्याच्यामध्ये नव्याने चांगल्या गोष्टींची भर पडत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर भारती पाटील, चौसाळकर सर आणि आपण ऐकणारे सर्वजण या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि उषा मेहता यांना अभिवादन करून मी माझं हे व्याख्यान संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कोरे सर. अतिशय छान मांडणी आपण केली आणि मी मनापासून आपले आभार मानते की आपण अतिशय काय परखड अशा पद्धतीचं विवेचन केलं. मी आता डॉक्टर अशोक संसारकर सर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष समारोप करावा. मुख्य मुद्दा खोरे साहेब मांडला की आज महात्मा गांधींच्या चारित्र्याचं मोठ्या प्रमाणामध्ये चारित्र्य हनन होत आहे, विद्रुपीकरण होत आहे. आणि हे विद्रुपीकरण जाणून बुजून होत आहे आणि त्या विरुद्ध कोणत्या प्रकारे आपण प्रतिवाद केला पाहिजे, कोणत्या मार्गाने त्याच्याशी आपण भिडलं पाहिजे याचे विवेचन आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण अशा भाषणामध्ये श्री खोरे यांनी केलेलं आहे. डॉक्टर चंद्रकांत लंगरे यांनी जी 2 पुस्तकं संपादित केली, जगातल्या जवळजवळ 70 ते 75 विद्वानांनी महात्मा गांधींच्या कार्याचं सम्यक असं विवेचन केलेलं आहे. त्या 2 पुस्तकांचा सुद्धा श्री खोरे यांनी उल्लेख केलेला आहे. तर मूळ याचा जो विषय होता तो हे राम ते नथुराम हा होता आणि त्या संदर्भामध्येच श्री खोरे यांनी मांडणी केलेली आहे. हे राम हा शब्द महात्मा गांधींनी अगदी शेवटी त्यांना गोळी मारल्यानंतर उच्चारलेला आहे आणि नथुराम यांनी त्याला गोळी मारलेली आहे. तर गांधी आणि गोडसे हे 2 द्वंद्व आहेत. ज्याप्रमाणे राम आणि रावण अशी 2 द्वंद्व आहेत, ज्याप्रमाणे कृष्ण आणि कंस
अशी दोन द्वंद्व आहेत, तशाच प्रकारचं हे द्वंद्व आहे. आणि याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रवृत्ती, त्या दोन्ही, हे दोन जे प्रकार आहेत, दोन जे व्यक्तिमत्व आहेत, ते दोन वेगवेगळ्या प्रवृत्ती रिप्रेझेंट करतात. आणि ज्यावेळी आपण गोडसेंच्या बद्दल त्यांचं गौरवीकरण करतो, त्यांना हुतात्मा म्हणतो, त्यावेळी आपण हे लक्षात ठेवली पाहिजे की सॉक्रेटिसला विष पिण्याची शिक्षा देणाऱ्या लोकांचं कुणीही गौरवीकरण आज करत नाही. येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिकेशन करणाऱ्या लोकांचं कुणीही आज गौरवीकरण करत नाही. करबलाच्या लढाईमध्ये हसन आणि हुसेन यांचा हत्या करणाऱ्या यजीदचं आज कुणीही गौरवीकरण करत नाही. मार्टिन लुथर किंग यांना ठार मारणाऱ्या माणसाचं कुणीही आज गौरवीकरण करत नाही. हत्या, हिंसा, द्वेष या सर्व गोष्टी मानव जातीच्या विरुद्ध आहेत आणि महात्मा गांधी हे याच्या विरुद्ध होते. आणि दुर्दैवाने द्वेष, हिंसा, हत्या या गोष्टी श्री नथुराम गोडसे रिप्रेझेंट करत होते. आणि एक प्रकारचा द्वेष, एक प्रकारचा प्रतिशोध, एक प्रकारची हत्या करण्याचं षडयंत्र त्यांनी रचलं आणि त्या षडयंत्राचा भाग म्हणूनच महात्मा गांधी यांची त्यांनी हत्या केली. त्यामुळे अशा व्यक्तीचं आपण ज्यावेळी गौरवीकरण करतो, त्यावेळी आपण कशाचं गौरवीकरण करतो? आपण हिंसेचं गौरवीकरण करतो, आपण सूट घेण्याच्या प्रवृत्तीचं गौरवीकरण करतो, आपण विद्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तीचं समर्थन करतो, धर्माच्या नावाने वस्त्यांच्या वस्त्या जाणाऱ्या प्रवृत्तींचं, दोन्ही बाजूच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींचं आपण समर्थन करतो. विद्वेषाची, हिंसेची, द्वेषाची जी संस्कृती आहे, ती संस्कृती समाजामध्ये काही स्वास्थ्य निर्माण करू शकते नाही. त्यामुळे भारताची वाटचाल हे रामकडून नथुरामकडे जाऊ नये अशी श्री खोरे यांची इच्छा आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे की या पद्धतीने आपण तिकडे जाऊ नका, कारण आपण त्या दिशेने जर गेलो तर द्वेष, मत्सर, विद्वेष, हिंसा याच्या आधारावर सामाजिक संस्थांची, राजकीय संस्थांची मांडणी होईल. समाजातील व्यक्तितील समाजातील जे संबंध आहेत ते संबंध दूषित होतील आणि खऱ्या अर्थाने निरामय असा समाज निर्माण होणार नाही. ज्या लोकांना महात्मा गांधी प्रातस्मरणीय वाटतात त्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि गांधी आणि गोडसे हे दोघेही एकाच वेळी तुम्हाला मान्य असतील अशी गोष्ट नाही. राम आणि रावण, कृष्ण आणि कंस हे एकाच वेळी आपल्याला मान्य करता येणार नाही. त्यामुळे हा जो चॉईस आहे तो भारताला हा पर्याय स्वीकारावा लागणार आहे की तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं. गांधींचा मार्ग हा निरामय समाज व्यवस्था स्थापन करण्याचा, समाजामधला द्वेष नष्ट करण्याचा, समाजामध्ये हिंसा नष्ट करण्याचा, विश्वबंधुत्वाचा आणि खऱ्या अर्थाने बंधुभावावर आधारलेल्या राष्ट्रवादाचा मार्ग आहे. गोडसेंचा मार्ग हा द्वेषाचा, हिंसेचा, अतिशय आक्रमक आणि द्वेषपूर्ण अशा राष्ट्रवादाचा मार्ग आहे. या मार्गाने कोणत्याही समाजाचं भलं झालेलं नाही. जगाचा इतिहास सांगतो की हा जो मार्ग आहे द्वेषाचा, हिंसेचा, त्या मार्गाने कोणत्याही समाजाचं भलं झालेलं नाही. हिटलर आणि मुसोलिनी आणि जगातल्या अनेक हुकुमशहांचं आपण काय झालं हे पाहत आहोत. उलट जे लोक खऱ्या अर्थाने निरामय समाज स्थापन करावा अशी इच्छा व्यक्त करतात, हिंसेचा, द्वेषाचा, हत्यांचा, खुनाचा, रक्तपाताचा निषेध करतात, ते लोक खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचा जो विचार आहे तो विचार पुढे नेत असतात. कारण महात्मा गांधींचा विचार हा खऱ्या अर्थाने जगाला नवी दिशा देणारा विचार आहे. आणि त्या दृष्टीने श्री अरुण खोरे यांनी अतिशय महत्वाची अशी मांडणी केली. आणि गांधींच्या संदर्भात इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत त्या संस्था कशा प्रकारे विकृत मांडणी करत आहेत हे त्यांनी सांगितलं. काही वर्षापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्चने एक सेमिनार आयोजित केला होता आणि त्या सेमिनारमध्ये त्यांनी मला बोलावलेलं होतं. त्या सेमिनारची एकूण त्या चर्चासत्रामध्ये ज्या चर्चा झाल्या आणि ज्या पद्धतीचं अतिशय क्रूड असं मॅनिप्युलेशन काही लोकांनी तिथे केलं
त्यावरून माझ्या लक्षात आली की या ज्या अकॅडमिक बॉडीज आहेत, इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च, इंडियन काउन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च, इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च, या संस्था चालवण्याची अक्कल, या संस्था चालवण्याचा एकूण जो वकूफ पाहिजे तो वकूफ असणारी माणसं आज तिथे नाहीत. त्यामुळे अतिशय क्रूड पद्धतीने इतिहासाचं विकृतीकरण सुरू आहे आणि त्याचं एक उदाहरण श्री खोरे यांनी दिलेलं आहे. हिंद स्वराज्याचा जे इंग्रजी मधलं हे आहे इंडियन होम रूल असंच आहे, हिंदू होम रूल असं नाहीये. इंग्रजीमध्ये त्याचं जे सब टायटल गांधींनी दिलेले ते सुद्धा, त्यामुळे त्याच्यावरून सगळं स्पष्ट होतं. त्यामुळे हे विकृतीकरण नको असं जे खोरे यांनी सांगितलंय ते अतिशय महत्वाचं असं आहे. श्री खोरे यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि निमंत्रण स्वीकारून विद्यापीठाने किंवा संयोजकांनी विनंती केल्यानंतर विषय बदलायलाही मान्यता दिली आणि अतिशय उत्तम असं व्याख्यान दिले. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद चौसाळकर सर, आपण अध्यक्षीय समारोप केला. वास्तविकता सरांच्याच कल्पनेतून ही व्याख्यानमाला सुरू झालेली आहे असं मी सकाळी सुरुवातीलाच सांगितलं. मी ही जी उषा मेहता व्याख्यानमाला जी आहे ती 2019 जी आहे ती संपन्न झाली असं सांगते आणि त्याचबरोबरीने 30 ऑक्टोबर या दिवशी आपण डॉक्टर उषा मेहता व्याख्यानमालेचं 2020 जे पुष्प आहे ते डॉक्टर अरुण भोसले हे गुंफणार आहेत आणि त्यांचा विषय आहे देशभक्त केशवराव जेधे एक नेतृत्व आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत श्री किशोर बेडके सातारा. तर तोही कार्यक्रम आपण 30 तारखेला 11 वाजता ठेवलेला आहे. त्याची हीच लिंक असणार आहे. मी अर्थातच निमंत्रण आपल्याला सगळ्यांना पाठवेनच. तर आत्ताच्या कार्यक्रमामध्ये श्री अरुण खोरे यांनी आम्हाला अतिशय सहकार्य केलं. खोरे सरांना ऐकणं म्हणजे खरोखर परवडी असते, कारण ते एवढ्या पुस्तकांचे संदर्भ देतात, एवढे क्रॉस रेफरन्सेस असतात त्यांच्या मांडणीमध्ये की खरोखरच एकाच वेळेला आपण 15 पुस्तकं वाचतोय याचं एक समाधान मिळत असतं. तर अरुण खोरे सर आपण अतिशय मोकळेपणाने परखडपणाने आपले विचार मांडले आणि जे सरांनी जे आपल्या अध्यक्ष समारोपामध्ये सांगितलं की इथे 2 प्रवृत्ती आहेत आणि त्या मानवी समुदाय जेव्हापासून उदयाला आला तेव्हापासून या 2 प्रवृत्ती या मानवी समाजामध्ये आहेत आणि आपण कोणत्या प्रवृत्तीच्या बाजूने आहेत हे आपण निश्चितपणे आपण ठरवलेलं आहे आणि इतरांनी ठरवलं पाहिजे हे चौसाळकर सरांनी सांगितलं. तर मी खोरे सर आपले मनापासून आभार मानते. त्याचबरोबर अशोक चौसाळकर सर यांचेही मनापासून आभार मानते. या व्याख्यानाला आवर्जून जे काही अभ्यासक उपस्थित राहिले त्यामध्ये रामदास भटकळ, दशरथ पारेकर, नागोराव कुंभार, विवेक कोरडे, VN शिंदे आणि अनेक लोक, खरं म्हणजे सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, अनेक लोक आवर्जून उपस्थित राहिले आणि अनेकांना हे व्याख्यान ऐकता सुद्धा आलेलं नाही आणि आम्ही लवकरच ते YouTube वरती सुद्धा टाकणार आहे. त्याची जबाबदारी आलोक जत्राटकर यांनी घेतलेली आहे. मी आलोक जत्राटकर यांचेही आभार मानते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. आमची जी टेक्निकल टीम जी आहे त्याही विशेषतः मिलिंद सावंत यांचेही मी आभार मानते आणि आपण 30 तारखेला पुन्हा एकदा सगळेजण एकत्र येऊ आणि केशवराव जेधे यांच्याबद्दलचं जे विवेचन आहे ते डॉक्टर अरुण भोसले सर, मगाशी अरुण भोसले सर सुद्धा मगासपासून उपस्थित आहेत, अरुण भोसले सरांचं विवेचन ऐकावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करते. पुन्हा एकदा हार्दिक आभार. थँक्यू मॅडम. थँक्यू चौसाळकर सर. थँक्यू.